नागपुरात आणखी एकदा लुटेरी दुल्हनचा कहर हा पाहण्यात आला होता, परंतु 3 ते 4 महिन्या अगोदरचा हा असाच एक प्रकार जो घडलेला होता, जे मे हॉस्पिटलपासून तर बर्डी परिसरापर्यंत त्या नवरदेवाला फिरवण्यात आलं होतं. परंतु याच्यात आज मुख्य आरोपी हा पकडण्यात आलेला आहे. ही महिला मुख्य आरोपी असल्या कारणाने त्या व्यक्तींकडनं जे भावनगर गुजरातवरून इथे मुलगी बघायला त्यांच्याकडनं अक्षरशः 70,000 रुपये कॅश आणि काही सोन्याच्या वस्तू असा घेऊन अक्षरशः फरार झाले होते. अशाच आता मेहदे साहेब जे आहेत PI तहसील मधले, आता काय माहिती देतात तेही त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, तहसील पुलिस ने एक गिरोह का गणित में हां बाळ बिल्कुल हाल नहीं गुजरात के यहाँ के गिरोह ने जो है क्या मामला है, कैसे आरोपी पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 158 आपले 2036 कलम 318 4 115 2 352 3-5 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी जो आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, कोका सर्कल, सीताराम चौक, तारकेश्वर, गुजरात. या व्यक्तीचं लग्न जोडत नव्हतं आणि 35 वर्ष वय त्यांचं झालं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की मला लग्न करायचं आहे, कोणीतरी मुलगी बघा. त्याच्या मित्राने त्यांना सांगितलं की नागपूरमध्ये अशी मुलगी लग्नाकरिता आहे असं सांगून ते नागपूरमध्ये आले होते फिर्यादी. यामध्ये यातील जी प्रमुख महिला आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे यांनी सदर फिर्यादीला मेयो हॉस्पिटल या परिसरामध्ये भेट घेतली आणि यातील जी प्रस्तावित लग्न करण्याची जी वधू होती तिचं नाव नम्रता ऋतिक मालवीय, वय 21 वर्षे, यांच्यासोबत भेट घालून दिली. परंतु फिर्यादीने त्यावर शंका उपस्थित केली की आम्हाला मुलीचं घर सुद्धा बघायचं आहे, मुलीचे आई वडील बघायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे असं सांगून यातील ज्या महिला आरोपी आहेत, मुख्य जे आरोपी राणी उर्फ कोमल यांनी कोराडी परिसरामध्ये सदर फिर्यादी यांना घेऊन गेलेत आणि तिथे एका व्यक्तीच्या घरी दाखवण्यात आलं त्या मुलीला आणि नंतर असं ठरलं की आपण आजच लग्न करायचं असं सांगून त्यांना पैसे द्यावे लागतील आणि काही दागिने सुद्धा त्या नवरीला द्यावे लागतील अशी अट घातली आणि त्यानुसार सदर फिर्यादीला ATM मधून एकूण 70,000 रुपये कॅश विड्रॉल करायला लावली. तसेच त्याच्याकडे जे काही दागिने होते, दागिने सुद्धा त्या जी प्रस्तावित वधू होती त्या वधूने त्या फिर्यादीकडून घेतले होते. परंतु तिथे कोराडीमध्ये लग्न न लावता त्यांनी सांगितलं आपण आता बर्डीला जाऊया, तिथे विवाह लावून देतात अशा ठिकाणी आपण जाऊया असं सांगून त्या बर्डीला घेऊन आले. आणि कालांतराने थोड्या वेळाने सदरची महिला होती, जी प्रस्तावित वधू होती, तिचा पती अचानक तिथे आला आणि तो अचानक फिर्यादीसोबत भांडण करायला लागला की ही तर माझी पत्नी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न कसं काय करत आहात, हे बेकायदेशीर आहे असं सांगून वादावादी आणि भांडण करून ते सर्वच्या सर्व तिथून त्यांनी पळ काढला होता. या 2 महिला आरोपी आणि इतर आरोपींना सुद्धा त्यातून पळ काढला होता. अशी तक्रार आमच्याकडे फिर्यादीने दिल्यानंतर आम्ही सदर पोलीस स्टेशनला तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता आणि यापूर्वी यामध्ये नम्रता ऋतिक मालवीय या महिलेला अटक केली होती. परंतु यातली जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिचा भरपूर मागोवा घेतला आणि शोध घेतला, परंतु ती मिळून येत नव्हती. परंतु आज मात्र तपासी अंमलदार सदर गुन्ह्याचे महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला ही तिच्या राहत्या घरी आलेली आहे पाचपावली परिसरामध्ये. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह तिथे PSI महेंद्र वासनिक हे गेले आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन काल रोजी अटक करण्यात आली आणि आज रोजी पोलीस सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर करून तिचा 5 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. लुटेरी दुल्हन असा हा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडले जातात आणि नंतर ते अचानक पळ काढतात. यापूर्वीही नागपूर शहरात असे गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर महिलेवर महिलेनी आरोपी महिलांनी इतर काही लोकांना जर अजून फसवणूक केली असेल तर नागपूर पोलीस प्रशासनातर्फे आणि तहसील पोलीस स्टेशनतर्फे मी असं आवाहन करतो की त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. सदर महिला या आणि त्याचं पूर्ण ज्ञान जे आहे याची कारवाई करावी.
ये लोग विकलांग के तरीके से जो है अंजाम देते थे गुनाह को, या फिर इनके ऊपर और भी पहले से पुलिस डिपार्टमेंट केस आके कितने लोगों का विरोध था सर, क्या जानकारी? सदर मुख्य महिला आरोपी कोमल पांडे हिच्या विरुद्ध अजून काय रेकॉर्ड आहे याची आम्ही तपासणी करत आहोत आणि त्यांची संपूर्ण गँगची मोडस हीच आहे की एखादी जो गरजू व्यक्ती आहे, जो ज्याचं लग्न लवकर होत नाही आहे किंवा त्याच्या काही अडचणी आहेत, अशा व्यक्तीला गाठणे आणि त्याला पैशाचं अट घालून किंवा त्याला लग्नाचं आमिष दाखवून त्याला फासणे आणि त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुटून पसार होणे, अशी यांची मोडस आहे आणि त्याच मोडसनुसार सदरचा गुन्हा झालेला आहे। सर, ये गैंग में और भी लोग शामिल हो सकते हैं? जिस प्रकार से तहसील पुलिस की जो कार्रवाई चालू है या कार्रवाई किए हैं आरोपियों पर, तो ये 6 से ज्यादा लोग हैं या और होने की संभावना है सर? नक्कीच या गुन्ह्यामध्ये जेवढे आरोपी अटक केले त्याच्यापेक्षा जास्त आरोपी आहे। आम्ही या गुन्ह्याच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। नेमके किती आरोपी आहेत, त्यामध्ये महिला किती, पुरुष किती, कोण कोण सामील होतं, त्यांच्या घरी सदर मुलीला दाखवण्यात आलं होतं, ते कोण नेमके आहेत याचा सुद्धा आम्ही सखोल तपास करून या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर याच्यामध्ये पैसा आणि सोन्याची रिकव्हरी झाली आहे की अजून व्हायची आहे, काय सांग माहिती आहे? कालच सदर मुख्य आरोपीला अटक केलेली आहे आम्ही, अजूनपर्यंत रिकव्हरी व्हायची आहे। याच्यामध्ये जे काही पैसे आणि दागिने त्यांनी लुबाडून नेलेले आहे ते सगळे रिकव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तहसील पोलिसांची इतकी मोठी ही कामगिरी समोर आणलेली आहे का की आता बघण्यात येईल का ज्या नावावरती टीका होतात अशातच आता ह्या कारवाया मोठ्या प्रमाणात अशा लुटेरी दुलांच्या समोर आणण्यात आल्या। आता काय याच्या मागे ही कारणे शोधता येईल का की आणखी पोलिसांनी आव्हान केलेलं आहे की ह्या व्यक्तीने आणखी कोणासोबत फसवणूक केलेली असेल त्यांनी लवकरात लवकर पोलिसांना ही माहिती द्यावी आणि याच्यावर आणखी कडक कायदे आम्ही लागू करून। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश तित्रमाळसह उद्गार न्यूज।